रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा 126वा भाग आज सादर करतोय। गेले काही दिवस ज्ञानप्रबोधिनी हराळी केंद्रावर जे उपक्रम चाललेत त्याची आपण ओळख करून घेत होतो। परवा आपण अवजार बँकेच्या उपक्रमाची ओळख करून घेतली। तसंच आज आपण त्यांचा आणखीन एक उपक्रम सेंद्रिय निविष्ठा, शेती करता लागणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा या उपक्रमाची ओळख करून घेणार आहोत। तिथल्या विद्यार्थ्यांनीच एकत्र येऊन हा उपक्रम चालू केलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना अशी प्रेरणा मिळणं हे अतिशय कौतुकास्पद आहे। हा उपक्रम नेमका काय आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी। या भागामध्ये आपण सुरेशजींच्याकडनं या संस्थेच्या एका उपक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत। तो उपक्रम काय आहे, त्यामध्ये नेमकं काय होतं, मी सुरेशजींना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख करून द्यावी आणि उपक्रमाची ओळख करून द्यावी। नमस्कार, मी सुरेश मरगाळे, ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी केंद्रात जे धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे येथे शालेय शिक्षण घेत असतानाच 4 युवकांनी एक आपला सेंद्रिय शेतीचा, जीवनदायी सेंद्रिय शेती हा उद्योग सुरू केला। तर ह्या निविष्ठा निर्मिती किंवा औषध निर्मितीच्या ह्या उद्योगामध्ये हे 2 तरुण युवक गेले 3-4 वर्ष काम करत आहेत। यातला पहिला मारुती बंडगर आणि दुसरा दत्ता बिराजदार, हे 2 जण आज त्यांचा हा उद्योग नेमका काय आणि हा ग्रामीण भागात सुरू केलेला स्टार्टअप काय त्याच्याबद्दल सांगतो। नमस्कार, मी दत्ता बिराजदार। जीवनदायी सेंद्रिय निविष्ठा उद्योगामध्ये आपण शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मिती करून त्याची विक्री करत असतो। त्याच्यामध्ये मुख्यत्वे 40% शेण आणि गोमूत्र याचा वापर आपण प्रामुख्याने करत असतो। त्याचबरोबर इथून तयार केलेले औषध आजूबाजूच्या जवळपास 20 गावामध्ये 200 ते 300 शेतकऱ्यांपर्यंत आपण याची विक्री करत असतो आणि वेगवेगळ्या हंगामानुसार याची विक्री आपण शेतकऱ्यांना करत असतो। निविष्ठा निर्मितीसाठी जवळपास आपली 6000 लिटरची कॅपॅसिटी वन टाइम आपण तेवढी निविष्ठा निर्मिती करू शकतो। त्याच्याबरोबरच जमिनीचा आणि मनुष्याचा काय जीवन चांगलं राहावं किंवा जमिनीलाही कसल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये किंवा मनुष्यालाही चांगलं विषमुक्त अन्न खाता यावं यासाठी आपण जीवनदायी सेंद्रिय निविष्ठा उद्योगातून शेतकऱ्यांना निविष्ठा देत असतो। जवळपास आपण इथं 28 प्रकारच्या निविष्ठा तयार करत असतो आणि त्यामध्ये रोगनाशक, बुरशीनाशक, कीडनाशक, काही सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्य याचा समावेश आहे। ही सर्व औषधं शेतकऱ्यांच्या शेतावर फळझाडासाठी, फुलझाडांसाठी, भाजीपाला वर्गीय पिकांसाठी, त्याचबरोबर शोभेवंत झाडांसाठी आणि इतर अन्य झाडांसाठी किंवा वेलवर्गीय पिकांसाठी आपण याचा मुख्यत्वे वापर करत असतो आणि यातून शेतकऱ्यांना या सगळ्या औषधांची आपण विक्री करत असतो। आणि ह्याच्यामध्ये जवळपास आम्ही 3 जण गेली 2 ते 3 वर्ष झालं काम करतोय आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचं महत्त्व पटवून देणे आणि त्यांना निविष्ठांची विक्री करणे आणि त्यांना त्याच्यातून मिळालेल्या रिझल्टचे फीडबॅक घेणे अशी एकूणच कामं आम्ही इथं सध्या करत आहोत। मला असं सांगा की तुम्ही इथे एवढं सुंदर चालू केलेलं आहे, आज तुम्ही काहीतरी 200-250 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहात, पण या 200-250 शेतकऱ्यांना त्यांनी याचा वापर करावा यासाठी तुम्ही प्रवृत्त कसं केलं? यासाठी मुख्यत्वे गावागावामध्ये जाऊन कार्यशाळा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्याबरोबर कृषी प्रदर्शनी खूप चांगल्या पद्धतीने भरतात आसपासच्या खेड्यांमध्ये किंवा विशिष्ट ठिकाणी, अशा ठिकाणी जाऊन आपले स्टॉल मांडले। त्यामधून शेतकऱ्यांना हे माहिती झालं आणि त्याचा वापर शेतकरी करू लागले। त्याच्याबरोबरच ठिकठिकाणी गावामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने औषधांचे बॉटल घेऊन जाणे आणि त्यांना याबद्दलचं महत्त्व समजावून सांगणे, अशा पद्धतीने सुद्धा आपण तिथे काम केलेलं आहे। तर तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना काही शेतकरी एकमेकांशी खूप चांगले जोडले गेलेले आणि त्याच्यातून असं झालं की बाबा शेतकरी ज्या वेळेस आणि त्याच्यातून ते सगळं वाढत गेलं। पण आता असं काही अनुभव आलाय का की शेतकऱ्यांनी हे वापरलं आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता खूप वाढली असं त्यांच्या लक्षात आलं? नक्कीच झालं। असं मागच्या 2 वर्षापूर्वी खूप दुष्काळ असल्यासारखा होता, पीक पेरलं पण खूप लोकांना त्यातून उत्पादन भेटलेलं नाही। उत्पादन ज्यावेळेस लोकांनी आपली काही औषधं आणि शेतीमध्ये सेंद्रिय शेती थोडक्यात केली
अशा शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे जो ॲव्हरेज अपेक्षित आहे तो ॲव्हरेज आला, त्याचबरोबर हे आपले प्रोडक्ट जे आहेत ते सर्व माफक दरामध्ये शेतकऱ्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्या तुलनेने त्यांचा उत्पन्नावरील खर्च सुद्धा कमी आला, त्यामुळे त्यांचा तिथे नफा झाला. जवळपास एक शेतकरी जर एका एकराला 20,000 रुपये खर्च करत असेल, उदाहरण म्हणून सांगतोय की बाबा 20,000 रुपये खर्च करत असेल, तर तिथे शेतकऱ्यांना 12 ते 13,000 रुपयामध्ये हे सगळं खर्चिक झालं. म्हणजे हा आणि शिवाय उत्पादन वाढलं किंवा नॉर्मल जेवढं त्यांना केमिकल मधून अपेक्षित आहे तेवढंच उत्पादन याच्यामधून निघालं, पण त्यांचे 7 ते 8,000 रुपये वाचले, कारण की फवारणीवरचा खर्चही वाचला आणि इतक्या फवारण्या वाचून 7 ते 8,000 रुपये पर एकर मागं उरले. म्हणजे त्यांच्या उत्पन्नावरील खर्च कमी झाला आणि तो त्यांचा फायदा म्हणता येईल. आता हे 250 शेतकरी जे वापरतायत ते साधारण किती गावात नाही? जवळपास 10 ते 15 गावामध्ये आहे. हे शेतकरी सोडून काही सामाजिक संस्था आहेत त्या सेंद्रिय शेतीचा प्रचार करत असतात. अशा संस्थांना सुद्धा आपण सगळे औषधं देत असतो आणि त्या निमित्तानं तेही प्रचार करतात, तेही आपल्याशी जोडले जातात. आसपासच्या भागातली 12 गावं आहेत आणि 250 ते 300 शेतकरी जवळपास. लवकरच सर्व तालुक्यात, नंतर जिल्ह्यात आणि राज्यात तुमच्या या उत्पादनांचा प्रसार होऊ दे अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.